आज 9वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या डोंबिवलीमध्ये होत आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष महोदय सन्माननीय व्यासपीठ आणि विशेष आदरणीय विजयभाईजी पंडितजी आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्हाला सामावून घेतलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला एक कविता म्हणण्याची संधी दिलेली आहे, तर मी त्यांचे फार आभारी आहे. बंधू भगिनींनो, त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं कार्य फार मोठं आहे. गोरगरिबाच्या मुलांना नोकऱ्या राबवल्या आहेत आणि आपल्या कवितामधून सांगितलेलं आहे 1 रुपया न घेता. म्हणून असे हिरे जन्माला येतात, त्यांचा आदर्श घ्यावा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस त्या देणाऱ्याचे हात घ्यावे, त्या देणाऱ्याचे हात घ्यावे. आपण सुद्धा आपल्या जीवनात खरोखर त्यांचा आदर्श घेऊन अनाथ अपंग अशा लोकांना मदत करा आणि आपल्या जीवनात आपण पुण्यकर्म करा. जीवनात असा एक छंद पाहिजे, जीवनात असा एक छंद पाहिजे. मन सदा सुविचारात धुंद पाहिजे. जीवनाचा अर्थ कळला तर जीवनात अर्थ आहे. फार भाग्यशाली आहात तुम्ही जे कमी लोक आहेत, हे काहीतरी आपल्या जीवनात फार पुण्यकर्म आणि सुविचार घेऊन जात आहे. म्हणून जीवनात असा एक छंद पाहिजे, मन सदा सुविचारात धुंद पाहिजे. जीवनाचा अर्थ कळला तर जीवनात अर्थ आहे. जीवनाचा अर्थ कळला तर जीवनात अर्थ आहे. जीवनाचा अर्थ नाही कळला तरी जीवन व्यर्थ आहे, जीवन व्यर्थ आहे, जीवन व्यर्थ आहे. याच्या आधी भरघोस लोक होते आणि अनेकाचं भाषण ऐकून गेले, पण जे कमी लोक आहेत यांनी आमचा हा कार्यक्रम, आमच्या हे सर्व मान्यवर विद्वान बुद्धिमान यांचे सुविचार ऐकले आहेत, तर फार तुम्ही भाग्यवान आहात. कारण पैशाने कार्यक्रम कोणता सुविचार विकत घेता येत नाही आणि असे कार्यक्रम काही नेहमी आयोजित होत नाहीत. तुम्ही भाग्यवान आहात. आणि माझी साहेबांनी सांगितलेलं स्त्रीभ्रूण हत्या खरंच बंधूंनो तुम्हाला पाहिजे नाही का? बंधूंनो तुम्हाला पाहिजे नाही का? आई ताई पत्नी मुलगी आत्या, बंधूंनो तुम्हाला पाहिजे नाही का? आई ताई पत्नी मुलगी आत्या. मग कशाला करता स्त्रीभ्रूण हत्या? कशाला करता स्त्रीभ्रूण हत्या? 2 जर मुली असल्या तर आपण काय म्हणतो, का 2 मुली झाल्या? 2 मुली. मुली हे भार नाही, मुली हे आधार आहे. म्हणून स्त्रीभ्रूण हत्या करू नका. माझी कविता आहे. मुली भार नाही दादा अन मुली आहेत आधार. मुली भार नाही दादा, मुली आहेत आधार. भ्रूण हत्या करू नका, मुलगी आहे आधार. तन मन धन देऊन सेवा करते पार. तन मन धन देऊन सेवा करते पार. करू नका तुम्ही गर्भजलाची परीक्षा. करू नका तुम्ही गर्भजलाची परीक्षा. देऊ नका तिला मृत्यूदंडाची शिक्षा. अहो देऊ नका तिला मृत्यूदंडाची शिक्षा. मुलगी आहे म्हणून, मुलगी आहे म्हणून तिची नाही का कदर. मुलगी आहे म्हणून तिची नाही का कदर. तन मन धन देऊन
सेवा करते पार, तन मन धन देऊन सेवा करते पार. मुलासारखी आहे मुलगी समान, मुलासारखी आहे मुलगी ती समान, दोन्ही कुळाचा वाढवेल मानपान, अहो दोन्ही कुळाचा वाढवेल मानपान. तिला शिकवा वाचवा, तिला वाचवा शिकवा, चढल यशाचे शिखर, तन मन धन देऊन सेवा करते पार, तन मन धन देऊन सेवा करते पार. स्वाभिमानाने व्हावे मुलीचे आई बाप, स्वाभिमानाने व्हावे मुलीचे आई बाप, भ्रूण हत्या करू नका करता कशाला हो पाप, भ्रूण हत्या करू नका करता कशाला हो पाप. सुख दुःखात मुलगी, सुख दुःखात मुलगी देईल तुम्हाला आधार, तन मन धन देऊन सेवा करते पार, तन मन धन देऊन सेवा करते पार. आज 70% मुली सांभाळतात आई बाप, आज 70% मुली सांभाळतात आई बाप, मुलाचे आई बाप जाती वृद्ध आश्रमात, आणि मुलाचे आई बाप जाती वृद्ध आश्रमात. मुलीची माया आहे जशी दयेचा सागर, मुलीची माया आहे जसा दयेचा सागर, तन मन धन देऊन सेवा करते पार. मातेमुळे जन्म आहे कसं कळतच नाही, मातेमुळे जन्म आहे कसं कळतच नाही, स्त्री शिवाय अस्तित्व तुमचं ठरतच नाही, स्त्री शिवाय अस्तित्व तुमचं ठरतच नाही. बोलके बाई लेक वाचवा, बोलके बाई लेक वाचवा, तुम्ही करावा प्रचार, तन मन धन देऊन सेवा करते पार, तन मन धन देऊन सेवा करते पार. भ्रूण हत्या करू नका, भ्रूण हत्या करू नका, मुलगी आहे ती आधार, तन मन धन देऊन सेवा करते पार. धन्यवाद. सुंदर सुंदर रचना. હવે ગુજરાતી સાહિત્યના એક વિશેષ प्रणेता भाई श्री निरंजन पंड्या अपने बच्चे आए. मैं श्री निरंजन पंड्या आपको मैं दावत देता हूं कि आप आएँ और आपका कथा कथन संक्षिप्त में